आता 40 वर्ष झालं माझं. 6 वर्ष मला लटकून ठेवलं. 6 वर्ष मी कुठे जाऊ? मी काय करू? मी आज पुरुष म्हणून काय करू? अरे बोलतात रडायचं नाही पण अरे थकवतात सिस्टीम अशी की तुम्ही येऊ द्यायला भाग पाडते सिस्टीम तुम्हाला. लग्नाच्या हार्डली 7-8 महिन्यामध्येच आमचं भांडण झालं. मी पूर्ण तावाने बोलायची, घरात एकदम तमाशा करायची. तुमची बायको जर दुसऱ्याकडे जात असेल म्हणजे लग्न हे काय धंदा करून ठेवलाय. रात्रभर रडत होतो आणि माझी बायको ढाराढर घोरत होती. रात्रभर माझी पूर्ण उशी ओली झालेली अश्रूंनी. वाटलेलं चहाला सुरी घेऊन तिचा गळाच कापावा. कुठला पुरुषांना असं ओपन करून सांगत नाही कुठलं की माझी बायको दुसऱ्याकडे गेली करून. पूर्ण बेड मधले सगळे फोटो आहेत, पूर्ण तोंडात तोंड घातलेले फोटो आहेत, पूर्ण ते लोळते बिळते, पूर्ण डोळ्या बिया मारून पूर्ण एकदम म्हणजे एकदम कोणाला शर्म येईल पण राग येईल आणि एकदम बोल बेशरम अवस्थेत फोटो काढलेत. म्हणजे कुठल्या ट्रेनच्या खाली जीव देऊ असं वाटायचं. मी डिसिजन घेतलं नाही, मी त्याला थारच मारून टाकणार. मग मी काय केलं, हातोडी घेतली. मग असं म्हणा मग तो खाली पडणार, मग त्याचा मग कोपरा फोडणार आणि मग मी त्याच्या डोक्यात घालणार. असं म्हणजे पूर्ण चेंदामेंदा करून टाकणार. तिचे जेव्हा लफडी बाहेर पडली तेव्हा तिने घर सोडलं. 1-1.5 वर्ष तिचं काहीच पत्ता नाही. सोनं बिनं सगळं घेऊन गेली, स्वतःचं सोनं सगळं आणि माझ्या अंगठ्या पण घेऊन गेली. माझ्या आईला धमकी पण दिली की तुम्हाला विष कालवून देईन, बोलून मारून टाकीन तुम्हाला, माझ्या असं डोक्यात गेलात तर. ती म्हणली नाही 15 लाख पाहिजे मला 15 लाख पाहिजे. असं करून तिचं चाललेलं होतं. शेवटी वैतागून मी बाहेर येऊन ती एक व्हिडिओ बनवली. ती व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाली. ती तुम्ही बघितली असाल. मी आता काय बोलू, आता मी खरंच मला तरी पण मी एक ठाम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आत्महत्या नाही करणार आणि मी कोणाला टार पण नाही मारणार. का मारू? समोरची व्यक्ती त्या व्यर्थ येते ते. अरे माझी आई उद्या जाताना ताट मानेने जायला पाहिजे की माझ्या मुलाने कोणातरी खून केला करून. तर असं होईल का? नाही होणार ना. पण मी जर ते आतंकवाद्याला कोणाला मारलं, आतंकवादी 2 हात केले किंवा कुठला छोट्या मुलीवरती कोण बलात्कार करत असेल किंवा अत्याचार करत असेल त्याला त्याच्यावर मी लढलो आणि मेलो, त्याच्यावरती ती माझी आई जी आहे ती मानवर करून जाईल ना. मग मी कशाला कोणाला मारीन? मला मी लढणार आहे. मी कोर्टात आता 40 वर्ष झालं माझं. 6 वर्ष मला लटकून ठेवलंय. 6 वर्ष मला लटकून ठेवलंय. मी काय करू सांगा? 5 वकील चेंज केले, एक पण वकील मला गॅरंटी देत नाही की मी तो डिवोर्स. तुम्ही सांगा मला मी कुठे जाणार, काय करणार? माझी आई आज काय करू? तिला नातवंडाचं सुख पण नाही, बघू पण शकत नाही. माझ्या मुलीला बघू पण शकत नाही. मी कुठे जाऊ? मी काय करू? मी आज पुरुष म्हणून काय करू? अरे बोलतात रडायचं नाही पण अरे थकवतात सिस्टीम अशी की तुम्ही येऊ द्यायला भाग पाडते सिस्टीम तुम्हाला. जिच्या बरोबर 6 वर्ष फिरलो अशा व्यक्तीबरोबर मी लग्न केलं. ठीक आहे. माझी अर्धांगिनी, आता अर्धांगिनी शब्दाला पण लाज वाटेल, अशा व्यक्तीने माझ्याबरोबर काय केलं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सर्वप्रथम मी ग्रो मोशनचे आभार मानतो की त्यांनी माझ्या स्टोरीबद्दल दखल घेतली आणि मला ही संधी दिली. नमस्कार, मी बहार सूर्यवंशी. मी प्रभादेवीला राहतो, दादर, मुंबई. तर एज्युकेशन लोन घेऊन मी इंजिनिअरिंगचं ॲडमिशन केलं आणि घेतल्यानंतर मी तिथे तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबादला मी इंजिनिअरिंग केली आणि करत असताना इथे लोकल जिममध्ये मी जॉब केला ट्रेनरचा. एवढं सगळं हाल हापेष्टा करून मी फर्स्ट क्लास मिळवला. मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग करून तेरणा कॉलेजमधनं फर्स्ट क्लास मिळवला. एज्युकेशन लोन घेऊन मी मर्चंट नेव्हीचं ॲडमिशन पूर्ण माझं डिग्री कंप्लीट केली. आणि हे सगळं करत असताना माझी ओळख माझ्या जी आता बायको आहे म्हणजे अजूनपर्यंत डिवोर्स झाला नाही त्याच्यामुळे बायकोच बोलावं लागेल, तिच्याशी झाली. आणि आम्ही फिरलो
त्याच्यानंतर खूप चांगला वेळ पण गेला असं नाही म्हणता येत. आणि नंतर काय झालं की माझे वडील जे आहेत, माझी पहिली सेलिंग जेव्हा मी केली, मी मर्चंट नेव्हीमध्ये होतो ॲज अ ट्रेनिंग मरीन इंजिनियर. सेलिंग जेव्हा मी पहिली केली, कंप्लीट केली, त्याच्यानंतर मी MEO क्लास फॉर ऑफिसरची जेव्हा एक्झाम देत होतो त्यावेळेला माझे वडील एक्सपायर झाले. तर वडील एक्सपायर झाल्यामुळे कसं एका वर्षामध्ये लग्न करायचं असतं. तर लग्न करत असताना म्हणजे आम्हाला दोघांनाही माहिती होतं की आमचं पटत नाही. माझं जे आहे की भरपूर वेळा भांडण झालं तिच्याबरोबर. तर लग्नाच्या आधी म्हणजे 4 दिवसाआधी मी त्यांना जाऊन सांगितलं, तिला बोललो की बघ बाई, प्रेमात बोललो एकदम, की आपलं जमत नाही, उगाचच संसार करून उद्या चालून काय होणार आहे की नाही, जमत नाही तर कशाला उगाच लग्न करायचं ना. फिरणं आता एक वेगळं असतं आणि पूर्ण संसार काढणं एक वेगळं असतं. उगाच तुझी पण लाईफ वेस्ट होणार, माझी पण लाईफ वेस्ट होणार. हे मी तिला नीट समजून सांगितलं. पण तरी सुद्धा तिने मला सांगितलं काय की तू माझ्या आईला येऊन भेट आणि आईसमोर काय ते बोल. तर मी ते बोलायला आईकडे गेलो. आईला बोललो की बघा, मला जमणार नाही, मला नाही होत, मला काही होत नाही, काय जे काय खर्च येईल ते आम्ही हे देऊ तुम्हाला, जे काय खर्च झाला आहे ते, पण मला लग्न करायला जमणार नाही तिच्याशी. तर आय एम सॉरी, मी नाही करू शकत. तर माझा पूर्ण हात हातामध्ये घेऊन मला सांगितलं, म्हणजे माझी सासू जी आहे तिने सांगितलं पूर्ण, अहो माझी मुलगी माझ्या शब्दात आहे, माझ्या धाकात आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्या एकदम शब्दाच्या बाहेर नाही आहे. तुम्ही माझं नाव काढाल लग्न झाल्यानंतर, तुमच्या म्हणजे एकदम ह्याच्यात राहील, आज्ञाधारक होऊन राहील, तुम्हाला जे प्रेम एवढं देईल की बस रे बस, असं म्हणजे एवढं पूर्ण सांगितलं मला अशा पद्धतीने. तर मी म्हणालो आता एवढी मोठी बाई सांगते, एवढं विश्वास ठेवून, तर मी लग्नाला हो म्हणालो. त्याच्यानंतर लग्न झालं आणि लग्नाच्या हार्डली 7-8 महिन्यामध्येच आमचं भांडण झालं. मी पूर्ण तावाने बोलायची, घरात एकदम तमाशा करायची. तर मी तिला सांगितलं, आईला तिच्या फोन करून, की असं असं करते, असं असं वागते, तुमच्या घरचा मॅटर तुम्ही सॉल्व्ह करा. तर बोलले तुम्हाला काय हाताला धरून बसवलेलं का पाटावरती. त्याच्यानंतर काय झालं की हे झालं, लग्न झालं. त्याच्यानंतर मी शिपवरती जायचो. तर असं करता करता तिने काय केलं, जिम लावली आणि मी होतो शिपवरती होतो. तर शिपवरती असताना मला सांगितलं घरच्यांनी की बाबा तू बायकोकडे लक्ष दे करून. माझ्या भावाने पण सांगितलं, जरा बघ काय चाललंय काय नाही ते, कोणाबरोबर तरी बोलत असते हळूहळू आवाजामध्ये, असं तसं बोलायला लागले. तर मग मला काय म्हणजे एवढं काय वाटलं नव्हतं तेव्हा. तर मी आलो नंतर, शिपवरनं आल्यानंतर मग मी बोललो तिच्याशी, काय असं काय डायरेक्ट विचारलं नाही मी, पण नॉर्मल बोलणं चालू केलं तिच्याबरोबर. तर ती नॉर्मल होती, काय तसं म्हणजे काय मला जाणवलंच नाही. तर म्हणलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी पण जिम लावली आणि तिथे मला एक जण आहे ना, एक मुस्लिम मुलगा होता, तो असंच हे करायला यायचा, टच द्यायला, हेल्प करायला, प्लेट काढणे, टच देणे, असं उगाच. तरी मी म्हणलं अरे थँक्यू यार, थँक्यू, मला खूप हेल्प केली तुझ्या, असं करून मी सल्ला हे करायचो. मला समजायचं नाही कोण आहे काय वगैरे. त्याच्यानंतर बोललं चल आपण जाएंगे इकडे, घूमने जाएंगे, मूवी देखने जाएंगे. आता मला काय वाटतंय की हे सगळं जे आहे हे मी अरेंज करतोय, मी माझ्या फॅमिलीला घेऊन जातोय, पण ह्याचा सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे, ही माझी बायको आहे. हे तुम्हाला नंतर सांगतो. आता हे सगळं झालं, बार्बिक्यू नेशनला गेलो, त्याचं खाल्लं बिल्लं, त्याच्यानंतर तिकडे मग डिसाईड झालं. त्याच्यानंतर आम्ही गेलो पिकनिकला, कुठे, पंचगणीला. त्याची फॅमिली, त्या जो मुस्लिम होता त्याची फॅमिली आणि माझी फॅमिली. त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी खायला बसलो. तर ती पेस्ट्रीज घेतली. तर मी घ्यायला गेलो तर हिने काय केलं, मी लांबून बघितलं तर पेस्ट्रीचा तुकडा जो आहे त्याच्या ताटातला उचलला. तर मी तिला म्हणालो अरे काय तू अशी करतेस. तिला साईडला घेऊन बोललो, तू काय येडीबिडी आहेस काय, त्याच्यात आता कशाला उचललास, हां तुला पाहिजे तर सांग ना, मी आणतो, दुसरा आणतो, काही वेळबीड लागले तुला. आणि तिने एक शब्द नाही बोलली. आणि आय वॉज सरप्राईज की बाबा, अरे मी नेहमी म्हणजे मी काय बोललो की लगेच उलटं बोलायची एकदम, म्हणजे एक शब्द पण मला खाली नाही टाकून द्यायची. आणि आज बोललो एकदम चूप, म्हणजे एक शब्दच नाही बोलली तोंडातून. मी बोललो अरे असं कसं झालं, हे काय वेगळंच झालं बोललो. तेव्हा मला तर एक समजलं नाही की पण ह्यांचं काय आहे करून. पण त्याच्यानंतर काय झालं, जेव्हा मी ते रात्रीचं खेळायचो मित्रांबरोबर, हे मोबाईलमध्ये पबजी खेळायचो, तर पूर्ण ते गेममध्ये घुसून जायचो त्याच्यामध्ये. तर असंच खेळताना ते थोडंसं थोडा टाईम असायचा त्याच्यामध्ये, मी सहज असं बघितलं
तर ती त्याच्या तिच्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो दिसला, प्रोफाईल फोटो त्या व्हॉट्सअपमध्ये असतो ना, तसा दिसला. तर मग मी बोललो, अरे याच्या आणि वेगळा फोटो होता तो जो नॉर्मल माझ्या मोबाईलमध्ये दिसायचा तसा फोटो नव्हता, मग दुसरा नंबर होता. तर मग मी दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं, अरे तू मेरे बीवी को पहचानता है क्या? तर त्याचा चेहराच असा एकदम चेंज झाला, पूर्ण एकदम असं फिका पडला. बोलतो, नहीं नहीं नहीं, मैं नहीं पहचानता, नहीं इधर ही अपन जो पिकनिक गए थे उसी टाइम पहचान हुई ना, अभी किधर पहिले किधर असं तसं. मग त्याला काय मला जरा वेगळं वाटलं. नंतर मग मी परत घरी आलो, त्या जिमच्या नंतर मी घरी आलो आणि विचारलं वाईफला की अरे तू ह्याला कशी ओळखतेस? तर ती म्हणाली काय की हां हम लोग आपण जिमची पिकनिक निघालेली, तेव्हा आम्ही गेलेलो सोबत. जिमच्या पिकनिकमध्ये तो पण होता, त्या ग्रुपमध्ये पण होता. असं करून जेव्हा ती बोलली मला की जिमच्या पिकनिकमध्ये तो होता, तेव्हा मला समजलं की बाबा हे काहीतरी लफडा आहे. मग मी काय केलं, व्हॉट्सअप पैसा हॅक करतात ते पहिले बघितलं, व्हॉट्सअप यूट्यूबमध्ये ट्युटोरियल बघितलं की बाबा व्हॉट्सअपचे मेसेजेस दुसऱ्याचे कसे वाचायचे ते बघितलं. मग ते व्हॉट्सअप वेब म्हणून एक ॲप असतो, तो ॲप डाउनलोड केला वेबसाईट. त्याच्यानंतर ते तिचा मोबाईलमधनं ते स्कॅनर बिनर हे करून सगळे तिचं पूर्ण दिसायला लागलं मला पूर्ण. आणि हे लोक काय करायचे, फक्त व्हिडिओ कॉल, म्हणजे काय प्रूफच नाही, मेसेज काय नाही, डायरेक्ट व्हिडिओ कॉलमध्ये बोलायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं की हे व्हिडिओ कॉलमध्ये बोलायचे. मग आम्ही गेलेलो फॅमिली फंक्शनला, माझ्या भावाची बायको जी आहे आता, ती तेव्हा गर्लफ्रेंड होती. तेव्हा आम्ही सगळं तिच्या बर्थडेच्या दिवशी गेलेलो पिकनिकला म्हणजे हॉटेलमध्ये खायला गेलेलो. त्यावेळेला ही समोरच बसलेली वाईफ आणि बिंदास बोलते सगळ्यांशी आणि खालून चॅट करते त्याच्याबरोबर. म्हणजे माझं डोकंच फिरलं, म्हणजे अशी कसं काय होऊ शकते? म्हणजे तुम्ही तिच्या चेहऱ्याकडे बघून वाटणार सुद्धा नाही की हे असे करते करून. म्हणजे एकदमच मला हे झालं. त्याच्यानंतर मी बघायचो ना खाली माझ्या याच्यामध्ये की बाबा समोर पाठवते. त्याच्यानंतर एक दिवस गेली ती याला हे त्याच्याबरोबर ह्याला गेली, पिक्चरला गेली. तेव्हा मला समजलं नाही कुठल्या पिक्चरला गेली वगैरे. पण मी जेव्हा तिला टॉन्ट मारला की अरे आपण ह्या पिक्चरला जाऊया करून, तेव्हा तिला वाटलं की मला काहीतरी कळलंय. तर मग मी काय केलं, माझं ना मी पूर्ण एवढं खचून गेलो की आयुष्यात, म्हणजे एवढा खचलो की मी म्हणालो यार काय, म्हणजे आयुष्यात मी एवढं सगळं मेहनत घेतली, एवढं सगळं मी त्रास सहन केला, मी एवढं इंजिनिअरिंगमध्येच गेलो, इंजिनिअरिंगमध्ये असताना मी जॉब केला, माझ्या आईने एवढं आयुष्यभर पूर्ण खस्ता खाल्ल्या, एकटीने पूर्ण संसार पूर्ण हे केला, म्हणजे सगळं निभावून नेला. आणि मी आता तिच्या म्हातारपणामध्ये माझं दुःख तिला सांगू की काय मला समजत नव्हतं. आणि मी मर्चंट नेव्हीमध्ये असताना मला 1-1.5 लाख सॅलरी होती. मग त्यावेळेला 1.5 लाख सॅलरी असून फायदा काय? तुमची बायको जर दुसऱ्याकडे जात असेल तर तुम्हाला ते 1.5 लाख काय एकदम क्षुल्लक वाटतात, म्हणजे काय वाटतच नाही त्याचे 1.5 लाख, म्हणजे त्याचं सुखच नाही वाटत तुम्हाला. मी असं वाटलं यार माझं पूर्ण आयुष्य म्हणजे गेलं. मी मग स्टेशनच्या बाहेर जाऊन बसायचो तिथे, स्टेशनच्या बाहेर जाऊन बसायचो, म्हणजे कुठल्या ट्रेनच्या खाली जीव देऊ असं वाटायचं की मी उडी मारू का, ह्या ट्रेनच्या खाली उडी मारू का. पण मला फक्त येऊन जाऊन आहे ना एकच दिसायचं की माझी आई बघा, आईची काळजी कोण घेणार, माझ्यानंतर माझ्या आईचं काय होणार, हेच मला वाटायचं. मी म्हणालो नाही, मी कशाला मरू, मी त्याला मारणार असंच वाटायचं. मग मी काय केलं, मी डिसिजन घेतलं नाही, मी त्याला ठारच मारून टाकणार. मग मी काय केलं, हातोडी घेतली, हॅमर घेतला, त्याच्यामध्ये पच्यामध्ये टाकला, जिमच्या बॅगेत टाकला, त्याच्यात नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवला आणि गेलो जिममध्ये गेलो. दिसला मला तो लॅट पुल डाऊन मशीन असते ते मारत होता. मी गेलो, पूर्ण हातामध्ये हॅमर आहे नॅपकिनमध्ये. जसं त्याच्याकडे जायचो ना, मी पूर्ण माझ्या मनामध्ये संकल्पना करून ठेवलेली होती की असं मारणार. मी पहिले इथे मारणार, नंतर इथे मारणार, मग असं मारणार, मग तो खाली पडणार, मग त्याचा मग कोपरा फोडणार आणि मग मी त्याच्या डोक्यात घालणार. असं म्हणजे पूर्ण चेंदामेंदा करून टाकणार, असं मग पूर्ण मी माइंडमध्ये संकल्पना केलेली. मग लोक असे ओरडणार, मग लोक बघणार, मग लोक असं होणार, मग तसं होणार, मग CCTV आहे, हे सगळं माझ्या मनात चाललेलं पूर्ण. आणि त्याच्यानंतर पुढे काय होणार, मग त्याच्यानंतर मग पोलीस येणार. मग माझी आजी दिसली मला, आजी होती त्यावेळेला माझी, आता वारली ती.
आजी दिसली ओरडताना, क्लेश करताना, अरे बहार तू काय केलंस असं. माझे आई दिसली, अरे एवढं सगळं संसार तू कसं काय हे केलंस, काय आता काय करणार, मी कोणाकडे बघणार, असं म्हणजे एवढं मला सगळं दिसलं समोर, असं पूर्ण चित्र उभं राहिलं. मग मला असं धाडसच झालं नाही की हे सगळं करू मी, म्हणजे एवढं का करू मी. म्हणजे आपलेच जर नाणं खोटं आहे तर आपण ह्याला मारून, पुरुषत्व थोडी असतं ह्याला मारून, ह्याला मी पुरुष आहे, मी ह्याला मारणार ठार आणि मी जाणार जेलमध्ये, हे मला चुकीचं वाटलं. कारण काय, माझा खरा पुरुषार्थ असा आहे की तुमच्या घरातल्यांची काळजी घ्यायला तुम्ही खंबीर असायला पाहिजे. उद्या माझ्या आईला काय झालं तर मी तिथे असायला पाहिजे, तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला. हा खरा पुरुषार्थ आहे. तर ते मला असं वाटलं आणि तेव्हा मी माझा निर्णय बदलला. मी म्हणालो नाही. मग मी काहीच नाही केलं. मी सरळ ती हातोडी ठाकली आणि सरळ घरी आलो. जिम पण नाही केली. घरी आलो. रात्रभर रडत होतो आणि माझी बायको ढाराढर घोरत होती. रात्रभर माझी पूर्ण उशी ओली झालेली अश्रूंनी. वाटलेलं चहाला सुरी घेऊन तिचा गळाच कापावा. पण काय, नंतर माझी मुलगी तिथे बाजूला आहे. मग तिने मला रडताना बघितलं. नंतर मी रडत होतो असं ओक्साबोक्षी होऊन. मग ती उठली नंतर मग बोलते काय झालं. मग नंतर मी तिला म्हणालो, तू मला काय सांगितलंच सुद्धा नाहीस, असं केलंस, तू बोलत सुद्धा नाही आहेस. तुला माहिती आहे की मला माहिती आहे करून, पण तू मला बोलत नाही आहेस. तर तिने मग नंतर बोलायला चालू केलं. मग तिने बोललं मला असं, मी एकटी पडलेली, मी काय करू, मी एकटी पडलेली, तू शिपवर जायचास, मग मी कोणाकडे बघणार, मी कोणाकडे हे करणार. मी म्हटलं तू एकटी कशी पडलीस, एवढी मुलगी आहे सोन्यासारखी आपल्याला, तू एकटी कशी पडलीस. माझी आई आहे, माझ्या आईबरोबर बोलत जा. एकटी कशी, एवढी तुझ्या मैत्रिणी आहे, तुझी घर इथेच आहे ना, तुझं आई पण इथे आहे, तुझी बहीण पण इथे, तुझा भाऊ पण इथे, तुझे पप्पा पण इकडे आहेत, सर्वजण इकडेच आहेत, मग तू एकटी कशी पडलेलीस. कसं आहे की ज्याला माती खायची असते ते खातातच, मग त्याला कारणच लागतं, निमित्त मात्र असतं बस. तिला म्हणालो की बाबा आपण चेंज करूया घर, आपण इथे नाही राहायचं, आपण एरिया चेंज करूया, आपण जाऊया प्रभादेवीला राहूया करून. तर मग प्रभादेवीला ती म्हणाली काय की नाही, वाडीत नाही राहणार. वाडी म्हणजे एकदम हे काय म्हणतात त्याला, झोपडपट्टी बोलली. वाडीत म्हणजे आमची वाडी झोपडपट्टी वाटली तिला. म्हणजे 1920 पासूनची आमची पुरातन वाडी आहे प्रॉपर एकदम, तिला ती झोपडपट्टी वाटते. ठीक आहे, ओके. तर मग मी म्हणालो ठीक आहे. मग आम्ही समृद्धी अपार्टमेंट म्हणून एक आहे चांगली पॉश हे आहे, कॉलनी आहे तिकडे प्रभादेवीलाच, दादर साईडलाच आहे. तिकडे 43,000 भाडं द्यायचो मी. ते भाडं देऊन राहायला गेलो. ठीक आहे, गेलो. त्याच्यानंतर काय झालं की तमाशे करायला लागली घरामध्ये, की भांडण करायला लागली. म्हणजे मी बोलायचो नाही ना, मग तर माझ्या मनात राग आहे की नाही, मग मी बोलायचो ना, तर ही आईबरोबर भांडण करायला लागली. मग हिला समजलं आता माझ्या मनात काय वेगळं चालू आहे, किंवा आता सोडणारच आहे. तर हिने काय केलं, सर पूर्ण सोनं बिनं सगळं घेऊन गेली, स्वतःचं सोनं सगळं, आणि माझ्या अंगठ्या पण घेऊन गेली. तर गेली, प्लस त्याला माझ्या मुलीला पण घेऊन गेली. तर मुलीला घेऊन जाताना मी तिला जेव्हा सोनं घेऊन गेली तेव्हा मी तिला हे नाही केलं, म्हणजे मला नाही समजलं तेव्हा. पण मी त्यावेळेला पोलीस स्टेशनला गेलेलो, जेव्हा सोनं घेऊन गेली तेव्हा पोलीस स्टेशनला गेलेलो. त्यांना म्हणालो पोलिसांना की बाबा ही सोनं घेऊन चालली, माझ्या घरातलं सोनं घेतलं, माझ्या अंगठ्या पण घेतल्या आहेत, हे कुठला कायदा बसतो याच्यातमध्ये, माझ्या अंगठ्या कशा काय घेऊन जाऊ शकते, तुम्ही माझी नोंद घेऊन घ्या. दादर पोलीस स्टेशनला गेलेलो मी, तर माझी नोंद करा बोललो, तुम्ही माझी तक्रार घ्या बोललो, ही माझे सोनं घेऊन गेली सगळं, आणि सगळेच तिच्या गळ्यातलं सगळं डायमंडचं पेंडंट घेतलेलं, मुलीला सगळं हे केलेलं, मुलीचं घेऊन जाऊन दे, पण मी स्वतः सगळे माझ्या खिशातले टाकलेले ना पैसे, पण आणि माझ्या पण अंगठ्या घेऊन गेले. मग हा कुठला कायदा त्यांना अलाव करतो की माझ्या ह्याचं पण घेऊन जायचं. ती बोलते माझं स्त्रीधन आहे, माझा हक्क आहे. अरे हक्क आहे तर मग तुम्ही कोर्टामध्ये करा ना. ह्याच्याबद्दल कोर्टाने काहीतरी मला सांगितलं पाहिजे, किंवा एक काहीतरी बोललं पाहिजे की बाबा हे असं नाही चाललं पाहिजे. आता कोणी पण येऊन त्याला डायरेक्ट चोरतात, ह्याची एक लिगल प्रोसिजर असली पाहिजे की बाबा कोर्टामध्ये दागिने सबमिट करा, अशी प्रोसिजर असली पाहिजे. आणि जर नवऱ्याचे दागिने घेऊन गेली तर त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. पण त्याच्यानंतर काय झालं की ही निघून गेली. ही नंतर घरी नाही आली. त्याच्यानंतर काय झालं की 1-1.5 वर्ष तिचं काहीच पत्ता नाही, काहीच मला फोन नाही, काय नाही. तर 2020 मध्ये तिने डायरेक्ट कंप्लेंट टाकली की मी आणि माझी आई
तिला शिवीगाळ करतो, तिला घरातल्या बाहेर फरफटत काढलं, असं करून तिने शिवीगाळ असं तसं तसं लिहिलं, DV डोमेस्टिक व्हायलन्स. ठीक आहे, DV टाकली. आता हे DV टाकली म्हणलं आता करणार काय, कारण की आम्ही कधी पायरी नाही चढली याची कोर्टाची. बोललं तर करू काय. मग आता मग सगळं मित्रांकडनं मग फोन बिन चालू झाले. बोललं काय करायचं बाबा, मला सांगा बाबा, मला कसं कुठं जायचं, कोण आहे का चांगला वकील बिकील, असं करत करत झालं. तर मग वकिलांनी काय केलं, वकिलांची काय स्ट्रॅटर्जी आहे की मला वकील जो मिळाला त्याची काय स्ट्रॅटर्जी होती की वेट अँड वॉच म्हणजे असेच दिवस काढायचे, असंच पण त्यांची स्ट्रॅटर्जी होती. मी म्हटलं अरे असं काय. मग मला गायडन्स मध्ये दिला की अहो सर तुम्ही लग्न करून टाका सर, काय नाही होत लग्न करून टाका. अरे म्हणलं हे काय, म्हणजे हे तर चुकीचं आहे ना. नाही चुकीचं नाही आहे, तुम्ही डायरेक्ट सांगायचं नाही, असं डायरेक्ट याच्यामध्ये राहा. आणि प्रत्येक वकील असेच सल्ले देतात, म्हणजे वकील सोडा, मित्र सुद्धा मला असेच सल्ले देतात. मित्र, अरे तू पण राहा ना भाई बिंदास, तू पण राहा ना. मी कारण मी तिला एकदा आमच्या घराच्या इकडनं जाताना बघितली, स्कूटरवरती, याच्यामध्ये बुलेटवरती होती एकाच्या, तो जो आता तिचा आहे नवरा तिच्या बरोबर होती. तर बघत गेली ती, मी दिसतोय काय, पूर्ण गळ्यात एक मिठी मारलेली होती. आणि त्याने पण मला बघितलं की मी बघतोय, रस्त्याच्या पलीकडे होतो त्या साईडला उभं. तर तिने बघितलं. त्याच्यानंतर मग काय झालं की मी सांगितलं वकिलांना, अरे असं आहे करून, ती गेली करून. तर ते म्हणाले काय की तुम्ही पण करा ना लग्न. तर मी म्हणलं मी नाही करणार लग्न, मी कशाला करू, मी कायदा का तोडू, मी डिग्री मिळाल्याशिवाय मी लग्न नाही करणार. तर ही गोष्ट होती 2021-22ची. पण त्याच्यानंतर काय झालं, त्याच्या मध्यंतरी मला जेव्हा आता 2022ला मला तिच्या ईमेल ID वरती मला हे सापडले, फोटो सापडले. तर तेव्हा 2022ला माझे तिचे जेव्हा फोटो सापडले मला, तर ते फोटोज जे आहेत ते मला फाईलला अटॅच करून देत नव्हते. कोण मला फाईलच अटॅच करून देत नव्हते, जे वकील होते ते मला फाईलला अटॅच करून देत नव्हते. मी म्हटलं अरे फाईल अटॅच करतो ना हे आपली स्ट्रॉंग होईल. नाही, हे आपल्याला ब्रह्मास्त्र आहे करून ते ब्रह्मास्त्र असं कुजत ठेवलेलं ब्रह्मास्त्र निघतच नव्हतं ब्रह्मास्त्र. मी म्हटलं अरे काय काढा, बोललो हे सगळं दाखवा आपले जरा पूर्ण. आणि कोर्टामध्ये अशा पद्धतीने बोलतात पुरुषाला की बस रे बस, म्हणजे तुम्हाला मुलीची काळजी नाही का, तुम्हाला मुलीचं हे नाही का, तुम्हाला जबाबदार हे नाही का, बाप नाही आहे का, मुलीसाठी तुम्ही 1 रुपया पण खर्च करू शकत नाहीत का, अशा पद्धतीने प्रश्न विचारतात कोर्टामध्ये. तर माझं एकच होतं, एवढं असतं तर मग घर कशाला सोडलं तिने. घर सोडलं का तिने, ते तिला विचारा ना तुम्ही. तिचे जेव्हा लफडी बाहेर पडली तेव्हा तिने घर सोडलं. आणि घर सोडायला कोणी सांगितलं तिला. तुम्ही मला आज सगळेजण मिळून पूर्ण याच्यामध्ये बोलतायत की मी इररिस्पॉन्सिबल बाप आहे, इररिस्पॉन्सिबल फादर आहे, असं करून मला ते दाखवण्यामध्ये आलं. मी बोललं हे असं का करता तुम्ही, हे चुकीचं आहे ना. तुम्ही ती जी आई आहे ती पहिले तिचं कॅरेक्टर बघा ना. इज इट तिचं इनकॉम्पिटन्स आहे, ती स्वतः आई होण्याच्या लायकीची आहे का बघा, की ती काय कुठल्या कॅरेक्टरची आहे. अशी आई जर उद्या मोठी होऊन कसे संस्कार देणार आहेत. माझ्या आईला जी जेव्हा घरातनं गेली घेऊन, आईला बोलले तुझ्या मुलाला सडवून मारणार, आणि कानाखाली मारली माझ्या आईला. अरे माझ्या आईला कानाखाली मारून गेले. कुठे फेडणार हे पाप तुम्ही लोक, कुठे फेडणार या आईला. कोण सांगतं कोणी असं कसं करायला, मला तेच कळत नाही. आणि दुसरी गोष्ट काय की मला माझ्या आईला धमकी पण दिली की तुम्हाला विष कालवून देईन, करून मारून टाकीन तुम्हाला, माझ्या असं डोक्यात गेलात तर, बोलते असं करून सांगितलं. तर ते झालं. त्याच्यानंतर मी काय झालं की तिचं तेव्हा माझा फोटो पकडले तिचे, तेव्हा मला सांगण्यात काय आलं की लावू नका, हे ब्रह्मास्त्र आहे, आपण नंतर हे करायचंय, नंतर टाकायचंय करून. ते असेच मग केस चालू आहे. आणि दुसरी गोष्ट काय की ती डिमांड करते डायरेक्ट ॲमिकेबल डिवोर्स म्हणजे काय की दोघांची संमतीने डिवोर्स होतो, तो ॲमिकेबल डिवोर्स. तर ॲमिकेबल डिवोर्स झाला की 6 महिन्याच्या आतमध्ये लगेच तुमचा घटस्फोट होतो. हे मला सांगण्यात आलं कधीपासून, 2020 पासून आता 2025 आले. जर डिवोर्स फाईल केला असतं तर आतापर्यंत डिवोर्स झालाच असता. तर ते ॲमिकेबल डिवोर्सच्या नादामध्ये माझे एवढे आयुष्य बरबाद झाले. आणि ह्याच्यानंतर पुढे काय झालं की आता जेव्हा लोक अदालतची डेट जेव्हा होती, तर लोक अदालतमध्ये काय असतं, डायरेक्ट मिटवतात. वकील जज लोक मिटवायला बसलेले असतात की बाबा एवढे वर्ष थकलेली केस आहे ही मिटवून टाकूया. आणि तेव्हा आमचं ठरलेलं होतं, तिच्या वकिलांनी आणि माझ्या पण वकिलांनी सांगितलेलं की आता डन करणार, 15 लाखामध्ये डन करणार करून. 15 लाख मी सगळं अरेंज केलेलंच, मग सांगितल्याप्रमाणे सगळे दागिने वेगिने घाण ठेवून अरेंज करीन.
पण तेव्हा काय झालं, ही काय करायला लागली, ही डायरेक्ट म्हणजे जेव्हा डेट होती त्याच्या 1 आठवडा आधीच तिने काय केलं की फोन केला माझ्या वकिलांना आणि बोलली काय की 15 लाखात काय होतं मॅडम, 15 लाखामध्ये आजकाल काय होतं, 25 लाख पाहिजे मला बोलते. 25 लाख असेल तर मग मी हे करणार, डिवोर्स देणार, नाहीतर मी डिवोर्स देणार नाही, नाहीतर मग ते ड्राफ्टमध्ये मग ह्याचं नाव काढणार, मुलीचं नाव काढून टाकणार, मुलीचं नाव टाकणार नाही, असं सगळं टर्म्स अँड कंडिशन टाकायला लागली. आणि तिला आता कळलं मी 15 लाखाची हे केलं, अरेंजमेंट केली आणि माझी ती रील पण व्हायरल झालेली त्या वकिलाची. त्याच्यामुळे तिला समजलं त्याच्याकडे 15 लाख आहेत, हा ही कॅन मॅनेज 15 लाख. मग असं केल्यानंतर मग ती डिमांड वाढली तिची आणि काय बोलली, बघा 15 लाख देत असेल तर मग मी त्याला भेटून देणार नाही, मुलीला कधी त्याला भेटून देणार नाही. अरे म्हणजे हे जे अधिकार कोण देतोय, म्हणजे ह्यांना असे वक्तव्य करायचं असं कसं काय, धाडस कसं काय होतं असं बोलायचं. त्या वकिलाने हे सगळं त्याने रेकॉर्ड नाही केलं. मी त्यांना बोलवलं, हे तुम्ही रेकॉर्ड केलं पाहिजे होतं, हे मग हे सगळ्यांना कळू दे. अशा पद्धतीने कशी काय, म्हणजे हे पूर्ण दादागिरी आहे, दादागिरी करतात हे लोक डायरेक्ट. असं म्हणजे भेटून देणार नाही, असं देणार असेल, एवढे देणार असेल, म्हणजे हे काय भाजी मार्केट करून ठेवलंय, म्हणजे लग्न हे काय धंदा करून ठेवलाय, म्हणजे लग्न हे पैसे कमवायचं साधन करून ठेवलंय का, असं मला सगळ्यांना इकडून इथे मी बोलतोय, हा प्रश्न टाकतोय. तुम्ही सगळे कमेंट्स करून मला सांगा हे काय चाललंय सगळं आपल्या याच्यामध्ये काय चालू आहे. आणि मी जेव्हापासून ही रील बनवायला चालू केली आहे, मला एवढे महाराष्ट्रातनं मेसेज येत आहेत, एवढे कॉल येत आहेत की बाबा दादा आमचं पण असं झालंय, दादा आमचं पण असं झालंय. मी एक सगळ्यांचे आवाज झालेलो आहे की बाबा माझ्यामध्ये सगळे आपल्याला बघतायत का, कोण कुठला पुरुषांना असं ओपन करून सांगत नाही कुठलं की माझी बायको दुसऱ्याकडे गेली करून. मी का घेतला स्टँड, कारण का मी वैतागलोय, पूर्ण वैतागलेलो. तुम्ही माझी क्लिप बघितली असाल, मी पूर्ण वैतागून टाकलेली क्लिप आहे ती. मला मी लोक अदालतची डेट असताना आली नाही त्या वेळेला. मी माझ्या पूर्ण देवाला माझ्या पूर्ण त्या ना नवस दिवस घालून आलेलं, बोललो चला आज सुटेन मी. माझं आता वय 40 झालं, आता मी कधी करणार सगळं, आता मी कधी करणार. मी आता सोडूनच दिलं, अपेक्षा सोडून दिली की बाबा मी काय, माझं बायोलॉजिकल क्लॉक वगैरे काय असतं की नाही झालं. त्याच्यानंतर हिचे जे फोटो मिळालेत हे 2019चे आहेत, म्हणजे ही 2019ला त्या माणसाबरोबर राहते. पूर्ण बेडमधले सगळे फोटो आहेत, पूर्ण तोंडात तोंड घातलेले फोटो आहेत, पूर्ण ते लोळते बिळते, पूर्ण डोळ्या बिया मारून पूर्ण एकदम, म्हणजे एकदम कोणाला शरम येईल पण राग येईल. आणि एकदम बोलो बेशरम अवस्थेत फोटो काढलेत. मी बोललो काय यार काय बोलणार आता हिला, ही स्वतः करते सगळं, मला कशाला लटकून ठेवते. तू जा ना, मी पण मान्य करतो, चल एक माणूस आहे, शरीराची भूक आहे, तुला जायचंय, तिला 4 जणांबरोबर जा, 5 जणांबरोबर, मला काही प्रॉब्लेम नाहीये, तू जा. पण मला कशाला लटकवून ठेवतेस, मला फ्री कर ना, तुला डिवोर्स तर दे, मला मुलीचं बघून घेऊ ना आपण नंतर. तू स्वतः कमवतेस, कंबाला हिल मध्ये स्कूलमध्ये जॉब करते ती. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी गेलेलो इकडे वास्तव फाउंडेशन मध्ये गेलेलो होतो मुलुंडच्या. तर मुलुंडच्या वास्तव फाउंडेशन मध्ये गेलेलो असताना तिकडे जो मुलुंडचे जे सांभाळायचे तिकडचे जे मेन होते मुलुंडच्या ब्रांचचे, संदीप नाईक करून होते, संदीप नाईक. तर त्या माणसाने मला फसवलं. त्या माणसाने काय केलं, संदीप नाईकने एका बोगस वकिलाकडे घेऊन गेलं. त्या वकिलांनी मला असं सांगितलं की तुम्हाला कोर्टामध्ये यायची गरज नाही, तुम्ही आता कोर्टात येऊच नका, तुमचं डायरेक्ट ऑनलाईन होणार म्हणालो, घरी बसल्या बसल्या तुम्हाला ऑनलाईन सगळं डिवोर्स सगळं होणार. आणि डायरेक्ट मला बोलले की मी आमचं झालेलं की 10 लाखापर्यंत हे द्यायची, पोडगी द्यायची करून, असं चाललेलं होतं माझं. तर ती म्हणली नाही 15 लाख पाहिजे मला 15 लाख पाहिजे, असं करून तिचं चाललेलं होतं. तर हिला वकीलने काय केलं की डायरेक्ट 15 लाखाला मी फायनल केलं म्हणून सांगितलं. मी म्हणलं असं कसं तुम्ही केलं, 15 लाख माझ्याकडे असाल तरी पाहिजे, तुम्ही बोलतात 15 लाख फायनल केलं म्हणून. तर नाही मी आता फायनल केलंय, बघा पण आता मग तुमचं आयुष्य असंच तुमचं भरकटत जाणार, तुमचं असंच आयुष्य चालत जाणार, असं करून बोलले. तर मी म्हणालो ठीक आहे, मला वेळ द्या आणि मी तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत 15 लाख अरेंज करून देतो, असं करून मी त्यांना बोललो. तर ते म्हणाले नाही फेब्रुवारी नाही, तुम्हाला नोव्हेंबरच्या आतमध्ये कंप्लीट करायचं आहे. नोव्हेंबरच्या आतमध्ये कंप्लीट नाही केलं तर बघा तुमची वाईफ मग परत हे करणार, मग बरोबर डिवोर्ससाठी मग तुम्हाला तिला मग मनवायला मला खूप हे कठीण जाणार. मी आता खूप मेहनत करून तुमच्या वाईफला एकदम हे केलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे, मग ती विस्कटणार मग ती, असं करून मला सांगण्यामध्ये आलं. मग मी काय केलं, मग ठीक आहे मॅडम, मग मी माझ्या आईचे दागिने गहाण ठेवून पैसे देतो, तर बघा मला तुम्हाला कसं जसं जमतं तसं. आणि मी नोव्हेंबरच्या आतमध्ये त्यांना 15 लाखाची रक्कम पूर्णपणे दिली. ठीक आहे,
15 लाखाची रक्कम प्लस त्यांचं जे काय त्यांची फीज होती 1 लाख रुपीज ती पण दिली, प्लस त्यांचे डिवोर्स ड्राफ्टिंग मला सांगितलं की डिवोर्स ड्राफ्टिंग करायची आहे, त्याचे मला 20,000 एक्स्ट्रा पाहिजे, मग मी ते पण दिले. आणि त्याच्यानंतर काय झालं की मी त्यांना परत बोलायचो, डिसेंबरमध्ये परत मी त्यांना फोन केला की तुम्ही साईन घेतली आहे का त्याच्यावरती साईन घेतली आहे का, की नाही आम्ही साईन नाही, सॉरी. ते म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, अहो आमचे लायसन्स आहेत, आम्ही आहोत. मी समजून गेले सगळं काय गौड बंगाल चालू आहे. कारण का मी माझ्या मित्रांना शेअर केली माझी गोष्ट ना. ते म्हणले अरे तू असं कसं तू पैसे दिलेस त्यांना, ॲडव्होकेटच्या अकाउंटला पैसे देत नाहीत, ते पैसे देतात कोर्टामध्ये, ते पण डीडी थ्रू देतात. ते झालं. त्याच्यानंतर मी माझं पूर्ण एकदम तळपायाची आग एकदम हे मस्तकात गेलेली. मी बोललो तर काय पैसे गेले 15 लाख आणि डिवोर्स पण नाही, काहीच नाही. आणि मधल्यामध्ये वकिलानेच चान्स मारलाय. आणि नशीब चायला मी तिचे सगळे 15 लाख तिच्या अकाउंटमध्ये टाकलेले, त्याच्यामुळे मला सगळ्याकडे स्क्रीनशॉट्स होते माझ्याकडे अकाउंटचे. तर मी सगळी ती फाईल बनवली प्रॉपर, सगळ्या स्क्रीनशॉटची सगळी फाईल बनवली. आणि ती फाईल घेऊन मग मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट टाकली. मी बार काउन्सिलला जाऊन, मी तुम्हाला आता हे सहज बोलतोय पण मला खूप त्रास झाला आहे हे करताना. मला केवढा त्रास झाला हे मला माहिती आहे. मला प्रचंड त्रास झाला हे पैसे माझे रिकव्हरी करताना. म्हणजे पहिले तर त्या मॅडमने फोन उचलायचे बंद केलेले. मग शेवटी वैतागून मी बाहेर येऊन ती एक व्हिडिओ बनवली. ती व्हिडिओ पूर्ण व्हायरल झाली, ती तुम्ही बघितली असाल. त्या मॅडमचं नावसुद्धा घेतलं मी, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मी तिची व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाली त्या दिवशी रात्री 1:30 वाजता ती मॅडम माझ्या दारात आली. बोलते माझा व्हिडिओ डिलीट करा. तिचा नवरा बोलत होता. मी म्हटलं बघा हे काय सभ्य माणसाचं लक्षण नाही. बोललो 1:30 वाजलेत रात्रीचे, तुम्ही माझ्या घरामध्ये आलेला आहेत आणि हे मला चुकीचं वाटतंय, तुम्ही इकडनं जा करून. तर ते म्हणतात नाही तुम्ही आधी व्हिडिओ डिलीट करा, मी तुम्हाला आत्ता 10,000 रुपये पाठवतो. मी म्हणलं तुमची वेळ निघून गेलेली आहे. तुम्हाला जेव्हा मी बोलत होतो पाठवा तुमच्या दादाच्या कणा झाल्या माझ्या बोलून पूर्ण, म्हणजे एकदम धारातीर्थ झाले माझी, तेव्हा पाठवले नाहीत. बोललो आणि आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाले त्याच्यानंतर तुम्ही मला पैसे द्यायला आलेत, तर नाही तुम्ही पाठवा डिलीट करा, तुम्हाला 10,000 पाठवतो आणि तुम्हाला ह्या 25 तारखेला सगळे पैसे क्लिअर करून टाकतो. मी बोललो बघा तुमच्या खोट्या आश्वासनावरती माझा विश्वास नाही बोललो. आणि जर तुम्ही इथून नाही गेलात आता, उद्या सकाळी या सभ्य माणसासारखे आपण सकाळी बोलूया. आणि त्यांना दारातच उडवून टाकलं. त्यांना बोललो घरामध्ये यायचंच नाही बोललो. आणि जाताय की नाही तर मोबाईल काढतो आणि व्हिडिओ काढतो म्हणलो. त्याचे मोबाईल काढल्यानंतर लगेच ते गेले. त्याच्यानंतर सकाळी आले मला परत, मग 10:30 वाजता आले सकाळी परत. मला बोलतात व्हिडिओ डिलीट करा. मी म्हणालो व्हिडिओ डिलीट करणार नाही बोललो. तुम्ही मला पूर्ण पैसे माझ्या अकाउंटमध्ये जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत मी व्हिडिओ डिलीट करणार नाही, असं त्यांना मी सरळ सांगितलं. आम्हाला आतमध्ये येऊ दे. मी बोललो आतमध्ये कशाला यायचं, तुम्हाला घरात घेणारच नाही बोललो मी तुम्हाला. तुमचं घरामध्ये वगैरे घेण्याचं तुमचं ते स्टँडर्ड तुमचं गेलेलं आहे बोललो. आता मी तुम्हाला घरात नाही घेणार आहे. तुम्हाला जे काय बोलायचं ते बाहेर नाही बोला. तर बाहेर नाही बोललो. तर ते घरामध्ये यायला बघत होते, दरवाजा असं मला लावून देत नव्हते, दरवाजा असं पकडून ठेवलेलं. मग शेवटी मी 100 नंबरला कॉल केला की बाबा हे माझ्या घरामध्ये अतिक्रमण करतायत, तर तुम्ही या. तर मग ते पोलीस आले. मग ते म्हणाले तुम्ही त्रास देतात त्यांना, असं नाही चालत. मग जेव्हा बोलली की मी ॲडव्होकेट आहे करून, मग ते पोलीस पण थोडेसे जरा हे झाले ॲडव्होकेट बोलल्यावरती. आणि मग ते म्हणाले की मी त्यांना हे करतो काय ते मी त्यांना पैसे देणार आहेत करून बोलले. पैसे देणार आहेत आम्ही, तुम्ही त्यांना पैसे देतो. मी द्या बोललो पैसे. त्याच्यानंतर मी बोललो व्हिडिओ डिलीट करणार, डिलीट नाही करणार असं बोललो मी त्यांना. आणि मग मी दरवाजा लावायला गेलो तर ते परत अडवत होते. मी पोलिसांना बोललो बघा दरवाजा लावून देत नाहीत, मला हे करतात. मग ते पोलिसांनी बोललं बघा तुमचा गुन्हा दाखल करावा लागणार जर तुम्ही त्यांना त्रास दिला तर. मग तेव्हा दरवाजा लावला. असं झालं. आणि मी त्यांना पोलिसांना सांगितलं हे परत मला दिसलं नाही पाहिजे, जे काय मला अकाउंटमध्ये पैसे द्यायला पाहिजे त्याच्यानंतरच या बोललो मी त्यांना. मग ते झालं. त्याच्यानंतर मला फोन यायला लागले इकडून तिकडून. बोलले अहो तुमचं ह्या ॲडव्होकेट बरोबर असं प्रॉब्लेम झाला आहे का. मी बोललो हो झाला आहे. हो आमच्याकडनं पण घेतले हो पैसे, आमच्याकडनं पण हे झालं हो, असं बोलायला लागले. मी म्हणलं काय बोलता. अरे असे जवळजवळ 3-4 फोन आले मला. मग मी सगळ्यांचे नाव नोंदणी करून गेलो. आणि ते ई कोर्ट म्हणून ॲप असतो, ई कोर्ट, त्याच्यामध्ये समजतं तुम्ही जेव्हा कोणा ॲडव्होकेटवरती खटला दाखल केलात, कुठली केस दाखल केली, त्या ई कोर्टवरती समजतं. मग ते ई कोर्टवरती टाकलं तर त्याच्यावरती ज्याचे चालू आहेत मॅटर ते सगळे आले. त्यांची नावं पण आली, कुठे मॅटर चालू आहे ते पण आलं, नेक्स्ट डेट कधी आहे ती पण आली. मस्त सगळं तिचं भांडच ओपन झालं. त्याच्यानंतर तिचं गुगलवरती पण सर्च केली तर गुगलमध्ये पण एकाने टाकलेलं कन्झ्युमर कोर्टमध्ये, ते पण मला समजलं. मी म्हटलं अरे बापरे. मी तर बोललो मग डोक्यालाच हात लावला. बोललो अरे बापरे, हे तर माझ्या पूर्ण अंगाशी आले पूर्ण आता हे पैसे.
मी बोललो अरे शपथ. मी म्हटलं आता काय करायचं. मग मी शेवटी मग ते एकाने फोन केला, जे कुर्ल्याचे आहेत, सागर खाडे म्हणून आहेत. तर त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला खूप हेल्प केली सागर खाड्यांनी. तर त्यांनी जे आहे त्यांनी पूर्ण एक व्हॉट्सअपचा ग्रुपच बनवून ठेवलेला आहे, की बाबा हे जर सगळे वकिलांनी जेवढे जेवढे ज्यांना फसवले सगळ्यांचे ग्रुपच बनवून ठेवले व्हॉट्सअपवरती. तर मी त्यांना सगळ्यांना फोन करायला लागलो, की बाबा तुमचं मॅटर काय आहे, तुमच्याकडे काय कागदपत्र असेल द्या. तर मी असं सगळ्यांकडनं कागदपत्र व्हॉट्सअपवरती घेऊन त्याची झेरॉक्स मारली, सगळ्याची झेरॉक्स मारली, प्रिंटआउट घेतली आणि पूर्ण एक फाईल बनवली त्या वकिलाच्या विरुद्ध. कारण की माझं लागणार ना आता याच्यामध्ये, मला बोलायला लागणार तिकडे बार काउन्सिलमध्ये. तर मी फाईलच बनवून ठेवली, की बाबा ह्याच्याबरोबर एवढे पैसे घेतले, हा मॅटर झाला, ह्या साली हा मॅटर झाला, असं करून मी पूर्ण फाईल बनवली त्यांची. आणि मग मला एक जण भेटले, त्यांना मी बोलवलं सेनाभवनला बोलवलं आणि त्यांच्याबरोबर अजून एक रील बनवली, की मला ह्यांचे पण पैसे फसवलेत करून. मग ती जेव्हा रील त्यांनी बघितली तेव्हा मग ते खूपच हे झाले, ते वकील खूपच म्हणजे आक्रमक झाले. आक्रमक म्हणजे लवकरात लवकर पैसे द्यायला, म्हणजे पटापट पावलं हलवायला लागले, पूर्ण पटापट पैसे, म्हणजे 1.5-2 लाख दिवसाला द्यायला लागले एकदम मला. तर मग मला म्हणतात बघा तुम्हाला एवढे दिलेत ना, डिलीट करा. आणि दरच दिले, थोडे दिले डिलीट करा, थोडे दिले डिलीट करा, असेच करत राहिले. नंतर मग मी म्हणणार मी करणारच नाही. मग मी शेवटी घेतले सगळे पैसे, त्यांची फीस पण घेतली, सगळंच घेतलं मी, सर्व 18% सर्व रिटर्न घेतले. त्याच्यानंतर मग मी त्यांना तेव्हा मी डिलीट केली ती क्लिप. ती क्लिप खूप व्हायरल झालेली. आणि तेच म्हणजे अशा पद्धतीने कोणी फसू नका, की बाबा तुम्ही कुठल्याही वकिलाकडे जाल तर त्याच्या पहिले हिस्ट्री काढा, की बाबा ह्या वकिलाने किती जणांना डिवोर्स दिलेला आहे आत्तापर्यंत, हे बघा. त्याचं डिक्लेअर की त्या माणसाला भेटा, कुठल्या माणसाला डिवोर्स दिलाय त्यांनी, आणि विचारा की बाबा कधीपासून तुझी केस लढतोय हा वकील आणि कधीपर्यंत तुला डिवोर्स मिळाला, हे त्याचं सगळं शहानिशा करा. त्याच्यानंतरच वकिलाकडे तुम्ही हे करा. आता माझे जे वकील आहेत आता हे वाले, हे व्यवस्थित पॉवरफुल आहेत. हे आता बघू कसे कसे काय काय करणार आहेत, लढवणार आहेत. मग माझं उद्देश हाच आहे, की हे यार काय चालून ठेवलंय. आता मला सांगा, तुम्ही सगळे आज ते बघतायत मला, आता कुठला कायदा सांगतो की नवऱ्याचे दागिने घेऊन जायचे चोरून? ह्याला कडक कायदा का नाहीये की नवऱ्याचे दागिने घेऊन कसे जातात म्हणून? दुसरी गोष्ट काय आहे की प्रिनप्च्युअल ॲग्रीमेंट कोणाला माहिती नसेल, माझे जे नवीन आता तरुण पिढी जे बघत असेल, समजा कोण त्याचे आई बाप बघत असतील, तर सगळ्यांना सांगतो मी, प्रिनप्च्युअल ॲग्रीमेंट जे आहे ते भारतामध्ये अजून लागू झालेलं नाही आहे. पण हा जो करार आहे तो तुम्ही करू शकतात. म्हणजे पहिलेच डिसाईड करायचं. आता तुम्ही म्हणतात की हुंडा बंद, ठीक आहे, डावरी बंद केली आपण, बरोबर, ती मान्य करतो मी. चांगलं, खूप मस्त छान डिसिजन घेतला. ग्रामीण भागात खरंच खूप चांगला निर्णय होतोय आणि सगळे फायदा पण घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट काय आहे, पण फायदा जो आहे तो मुंबईतले लोक जास्त घेतात असं मला वाटतं. कारण डावरी हा गुन्हा आहे, तर मग तुम्ही ॲल्युमिनी पण गुन्हा करा ना. मग ॲटलिस्ट तुम्ही जर समजा मुलबाळ नसेल त्यांना तरी फ्री करा. ज्यांना मुलबाळ नाही आहे त्यांना कशाला लटकून ठेवलंय? मग लग्नाच्या आधी काय वेगळी होती का? लग्नाच्या आधी पण फिरायचीच ना ती. लग्नाच्या आधी पण तेवढंच कमवायची, लग्नाच्या आधी पण एकटीच राहायची. मग लग्न झाल्यानंतर तुम्हाला ॲल्युमिनी का द्यावी लागते? बरोबर की नाही? तुम्हाला पटतंय का मी काय बोलतोय ते? तुम्ही मला तुमचे प्रतिक्रिया कळवा कमेंटमध्ये, की लग्न जर तुम्ही करतायत, तुम्ही जर सिंगल आहात, तुम्ही काय करत नाही, तुम्हाला अपत्य नाहीये, मुलगा मुलगी काही नाहीये, तर तुम्हाला पैसे का द्यावे लागतात? चला मी मान्य करतो, माझी मुलगी आहे, मुलीच्या नावावरती ती पैसे काढते, मला माहिती आहे. पण ठीक आहे, तू काढतेस पैसे, मी पण फाईट करणार आहे की मुलगीच्या नावावरती पैसे काढते, कुठल्या अधिकाराने काढतेस तू म्हणजे 10 जणांकडे जाशील आणि बोलशील की मला मुलगी आहे, आणि मुलीला ओढून बिडून घेऊन जाशील. आणि मुलगी कोणी ठरवलं की आईच हे असते करून, पाल्य असते करून, आईलाच कस्टडी मिळते, असं का ठरवलं? आईचं कॅरेक्टर पहिले बघा ना, आई कशी वागते, काय करते, तिचे फोटो आहेत माझ्याकडे, तिचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, घरामध्ये किती क्लेश करते ते बघा. कुठली आई अशी आहे सांगा मला? बाबा सर्व बाबा तिला माहित आहे सगळी पद्धतीने, बाबा देवपूजा करते आणि काय शुभंकरोती कल्याणम म्हणते, असं आहे का कोण? अशी कोर्टाची पायरी जी चढते ना बाई, कोर्टाची पायरी चढते, हे असले कोण करत नाहीत. शुभंकरोतीनी आणि रामरक्षा वगैरे मनाचे श्लोक, कळलं का? हे मला माहित आहे सर्व. ठीक आहे, मी त्याच्यात घुसत नाही, मी फक्त एवढंच विचारतोय, कायदा कुठेतरी बदलायला पाहिजे. पूर्ण तारकावर तारीख, एकदा न्यायालय चेंज होतो, जज चेंज होतो, जज नाही आलेत, वकील नाही आहेत किंवा ती नाही आहेत, असं करत करत पूर्ण आयुष्य निघून जातं, पण आपल्याला न्याय मिळत नाही. आणि न्याय कधी मिळणार? जेव्हा आपलं सगळं संपतं. ठीक आहे, मी इथून पुढे मी फक्त माझं संपवतो. मला आता
त्रास व्हायला लागला आहे. माझं बस झालं, माझं मनोगत मी संपवतो आणि ग्रो मोशनसाठी आभार मानतो की त्यांनी मला माझ्या याची स्टोरीची दखल घेतली आणि मला एक संधी दिली ते बोलायची. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.